नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छानच असाल. मी सुद्धा खूप छान आहे. तर चला, आज आपण बघणार आहोत मसूर डाळीचे मस्तपैकी पकोडे. एकदम करायला सोपी रेसिपी आहे. अगदी सगळ्यांना जमू शकते. अगदी लहान मुलींना जे आत्ता नवीन स्वयंपाक शिकतात आणि झटपट होणारी, अगदी घरातल्या साहित्यापासून करणारे असे मसूर डाळीचे पकोडे आज बनवायचे आहेत. तर मसूर डाळ मी 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. ही 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 3 मिरच्या असं प्रमाण मी घेतलेलं आहे. तर चला आता मिरच्या चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेल्या आहे. डाळही घालून घेतलेली आहे. लसणाच्या पाकळ्याही आता मी सोलून घेत आहे. त्याचबरोबर मी 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत. जिरे थोडेसे जास्त घेतले की छान वाटतं. यामध्ये तुम्ही कोथिंबीरही घालू शकता. ते मिक्सरला छानसं बारीक करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आणि पाणी राहूही द्यायचं नाही. पाणी राहिलं तर ते मिश्रण थोडंसं पातळ होणार. मग आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करायला लागणार. पण जर पाणीच नाही त्यामध्ये राहिलं तर मग आपण एकदम घट्टसर मिश्रण होऊ शकतं आहे. आता यामध्ये मी घालणार आहे वरून हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं एकजीव झाल्यानंतर आता आपण याचे पकोडे बनवणार आहोत. ते कसे बनवायचे हे आता आपण पाहूयात. तर चला आता एका कढईमध्ये आपण तेल घेऊया. तेल आपण नेहमीच्या कांदा भज्याला किंवा बटाटा भज्याला घेतो तसं अजिबात घ्यायचं नाही. एकदम थोडंसं तेल घ्यायचं आहे. अगदी कढईला मावेचं आणि आणि अगदी छोट्या-छोट्या आकारामध्ये आपल्याला त्याचे पकोडे बनवायचे आहेत. किंवा तुम्ही ज्या प्रमाणात तेल घेतलं आहे त्या प्रमाणात तुम्ही हाताच्या चमच्याच्या साहाय्याने तुम्ही असे वडे छोटे-छोटे सोडू शकता. आणि हे खूप खमंग लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी मी सांगते म्हणून एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि ह्याची रस्सा भाजीसुद्धा बनवता येते. आता हे मी पावसाळ्याचे दिवस आहेत, खूप चटपटीत मुलांना खायला लागतं. आपल्यालाही अगदी बाहेर पाऊस पडतो आणि गरम-गरम खायला काहीतरी झटपट अशी रेसिपी पाहिजे. तर फक्त 10 मिनिटं डाळ भिजवून ठेवली की ही रेसिपी पटकन होऊन जाते. आता इथे तुम्ही पाहू शकता की मी किती छानसं पटकन माझं तळून झालेलं आहे. आता मी तेल थोडंसंच घेतलेलं होतं, मग मला जरासं थोडे-थोडे तळायला लागत होते. पण काही हरकत नाही, ते पटकन 5 मिनिटात ते तळूनसुद्धा होतात. आणि हे असे गोल्डन कलर येईपर्यंत मीडियम गॅसवर हे सगळे तळायचे आहेत आपल्याला. तर मीडियम गॅसवर तळल्यामुळं आतूनसुद्धा सगळं पीठ पूर्णपणे वाफवून येतं आणि यामध्ये आपल्याला सोडा घालायची किंवा बाकीची पिठं मिक्स करायची काहीच गरज नाही. आणि हे तुम्ही गरम-गरम खूप छान लागतात. हे गरम-गरम तुम्ही नक्की खाऊ शकता. तर अशा प्रकारे थोडंसं सावकाशपणेच तेलामध्ये सोडायचे आहेत. कारण आपण हाताने ज्यावेळी सोडतो तेलामध्ये तर तेल उडण्याची भीती असते. अशा प्रकारे आपण वडे सोडून अशा प्रकारे माझी प्लेट तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतायत आणि अगदी कांदा भजी, बटाट्या भजीपेक्षा सुद्धा मस्त, एकदम मस्त लागणारी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहू शकता आणि हे वडे एकदम कुरकुरीत होतात. शिवाय तेलकटही नाही. तुम्ही पाहू शकता आणि आतून एकदम वाफवले गेलेत. अगदी पिठळ लागत नाही, काही नाही. एकदम मस्त होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून सांगा. ओके, बाय. पुन्हा भेटू.